राजस्थान, मैं वीर भूमि राजस्थान हूँ। खेजड़ी की गोद में लहराता हूँ, गोगा तेजा पाबू के गुण गाता हूँ। मैं इस धरती के सुरों का अरमान हूँ, ओ रंगीला रूड़ा मैं राजस्थान हूँ। मैं वही गुरुओं का उपदेश हूँ, मैं संत पिपा का संदेश हूँ। मैं पंच पिरों का स्थान हूँ, मैं आपका राजस्थान हूँ। मैं उत्तर में खड़ा हुआ भटनेर हूँ, दक्कन में अडिग मेवाड़ हूँ। पूर्व में जाटों का सम्मान हूँ, मैं मरुस्थल का स्थान हूँ। प्यारे मैं राजस्थान हूँ। मैं सांगा का अभिमान हूँ, मैं प्रताप का स्वाभिमान हूँ। मैं पद्मनी जोहर का स्थान हूँ, मैं क्षत्रानियों का राजस्थान हूँ। मैं आमजन का सपना हूँ, मैं परदेसियों का अपना हूँ। मैं चंद्रवरदाई की राग हूँ, मैं भाटों का राजस्थान हूँ। मैं अभिमानी जन का नाशक हूँ, मैं राणा कुंभा जैसा शासक हूँ। मैं मुगलों का श्मशान हूँ, मैं हल्दी घाटी वाला राजस्थान हूँ। मैं कपिल मुनि की तपोभूमि, मैं दादू दयाल की वाणी हूँ। मैं भारतवर्ष का खंड महान हूँ, मैं वीरभूमि राजस्थान हूँ। मैं दुश्मन पर जयकार हूँ, मैं ओजस्वी सिंहों से दहाड़ हूँ। मैं वीरभूमि की परमार हूँ, जी हाँ मैं राजस्थान हूँ। मरुस्थलाच्या सोनेरी वाळूत उभी असलेली ही भूमी, जिथे प्रत्येक वाळूचा कण शौर्याची कथा सांगतो, प्रत्येक किल्ला पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि प्रत्येक राजवाडा परंपरेचं गीत गातो. चित्तोडगडच्या भिंतीवर जोहराची ज्वाला अजूनही धगधगते. महाराणा प्रताप हल्दी घाटीच्या रणांगणात स्वाभिमानासाठी लढतात, तर बाप्पा रावल मेवाडची पायाभरणी करतात. पन्नादाई मातृत्वाचं सर्वोच्च बलिदान देऊन वारस वाचवते. राणा सांगा, राणा कुंभा, पद्मिनी या भूमीच्या शौर्यकथा आजही प्रत्येक दगडात जिवंत आहेत. राजस्थान म्हणजे संस्कृतीचा उत्सव, कालबेलिया आणि घुमर नृत्याची लय, लोकगीतांतील शौर्य आणि प्रेमाच्या कथा, पगडी बांधण्याची कला, रंगीबेरंगी पोशाख, हस्तकलेतून उमटणारे रंग हेच राजस्थानचं आत्मरंग आहे. दाल बाटी चुरमा, गट्टे की सब्जी, घेवर आणि मावा, साधेपणातला स्वाद, परंपरेतली गोडी. थार वाळवंटात उंटस्वारी, सूर्यास्ताच्या वेळी आकाशात पसरलेली केशरी जांभळी छटा, जैसलमेरचा सोनेरी किल्ला सोन्यासारखा चमकतो, तर तनोट माता मंदिर हे श्रद्धेचं प्रतीक आहे. तर कुलधरा गाव रहस्य आणि भयकथांचा स्पर्श देतं. उदयपूरची लेक सिटी, जोधपूरची ब्ल्यू सिटी, जैसलमेरची गोल्डन सिटी, प्रत्येक शहर वेगळी ओळख सांगतं. नाथद्वारा श्रीनाथजीची भक्ती, एकलिंगजी मंदिर मेवाडचं कुलदैवत, भारत पाक सीमा देशभक्तीचा अभिमान आणि ओम बन्ना मंदिर श्रद्धेचा अनोखा विश्वास. राजस्थान म्हणजे शौर्य, संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि रहस्य यांचा संगम आहे. आज मी माझ्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. पुढील 14 दिवस मी राजस्थानच्या भूमीवर असेन. बाईकवरून एकटा प्रवास करत प्रत्येक शहर, प्रत्येक मंदिर, प्रत्येक किल्ला आणि प्रत्येक रहस्य अनुभवणार आहे. मी या सिरीजमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते सगळं जे मी पाहिलं, जे मी अनुभवलं आणि जे माझ्या मनाला भिडलं. राजस्थानचा इतिहास, त्याची संस्कृती, त्याचं खाद्य, तिथले लोक सगळे या प्रवासाचा भाग असेल. आज या सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. चला तर मग माझ्यासोबत या प्रवासात, जिथे प्रत्येक वळणावर एक नवी कहाणी असेल आणि प्रत्येक दिवस राजस्थानचा एक नवा रंग असेल. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि मी आता माझ्या राजस्थान प्रवासाला सुरुवात केलेली आहे. माझा हा प्रवास 2 दिवसांचा असणार आहे. पुणे, नाशिक, धुळे, धार, रतलाम मार्गे मी सावरिया सेट इथे जाणार आहे. म्हणजे एकूण प्रवास माझा जवळपास 800 किलोमीटरचा असणार आहे आणि हा प्रवास मी 2 दिवसात पूर्ण करणार आहे.
मी पुण्याहून निघून 200 किलोमीटरचा प्रवास करून आता नाशिकला पोहोचलो आहे. नाशिक ही द्राक्षाची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर महत्त्वाचं स्थान आहे. इथून माझा पुढचा टप्पा आहे धुळे. धुळे हे व्यापारी आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे आणि राजस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर एक महत्त्वाचा स्टॉप आहे. या प्रवासासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत: पुणे, नाशिक, धुळे, धार, रतलाम मार्गे सावरिया सेट. हा मार्ग मध्य भारतातून जातो. राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पारंपरिक रस्ता आहे, ज्यातून मध्य प्रदेशाच्या भूमीचा अनुभव घेता येतो. आणि दुसरा अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे पुणे, मुंबई, गुजरात मार्गे. हा मार्ग पश्चिम किनाऱ्याला स्पर्श करतो. गुजरातमधून राजस्थानकडे पोहोचताना प्रवासाला वेगळा रंग मिळतो. गुजरातची संस्कृती, व्यापारी गजबज आणि किनाऱ्याचा विस्तार. मी सध्या नाशिक मार्गे पुढे जाणार आहे, म्हणजे पुणे, नाशिक, धुळे, धार, रतलाम, सावरिया हा मार्ग घेईन. मात्र परतीच्या वेळी मी गुजरात मार्गे मुंबईकडून पुण्याला येणार आहे. आता मी धुळे पार करून मी मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहे आणि रात्री मध्य प्रदेशमध्येच मी एका गावात मुक्कामाला होतो. आता मी माझ्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाची सुरुवात मध्य प्रदेशमधून करतोय. 600 किलोमीटरचा प्रवास करून मी आता मांडू आणि धर्मपुरीच्या दरम्यान मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो आहे. इथं मी नर्मदा मैयाचं दर्शन करण्यासाठी थांबलेलो आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. तिच्या परिक्रमेचं महत्त्व खूप मोठे आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे नदीला प्रदक्षिणा घालणे, नदीच्या एका किनाऱ्याने वर जाऊन दुसऱ्या किनाऱ्याने खाली येणे. ही परिक्रमा साधारण 3,500 किलोमीटर अंतराची आहे आणि ती आध्यात्मिक पुण्य देणारी मानली जाते. पुराणांनुसार ऋषी मुनींनी नर्मदेची परिक्रमा करून तिला अमरत्व दिलेलं आहे. मी ज्या रस्त्याने चाललेलो आहे तिथून 20 किलोमीटर आतमध्येच मांडू म्हणजेच मांडवगड हे एक प्राचीन शहर आहे. मांडूला आनंद नगरी म्हणून ओळखलं जातं. परमार राजवंशाच्या काळात इथे हिंदू स्थापत्यकलेचे अवशेष निर्माण झाले. तर नंतर मालवा सल्तनतीच्या काळात जहाज महल, हिंदोला महल, जामा मस्जिद, रूपमती महल यांसारख्या भव्य इमारती बांधल्या गेल्या. बाज बहादूर आणि राणी रूपमतीची प्रेमकथा मांडूच्या प्रत्येक दगडात जिवंत आहे. मी मांडूत याआधीही गेलेलो आहे आणि खरंच ते ठिकाण अप्रतिम आहे. पुन्हा जायची इच्छा होती, पण सध्या माझा प्रवास राजस्थानकडे आहे. मात्र भविष्यात मी मांडूवर एक स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनवणार आहे. मी आता धारला पोहोचलो आहे आणि माझ्यासमोर उभा आहे भव्य धारचा किल्ला. लाल दगडांनी बांधलेला हा किल्ला 1344 मध्ये दिल्लीचा सुलतान महमूद तुगलक यांनी बांधला होता. नंतरच्या शतकात तिथे अनेक बदल झाले. काही भाग 15व्या-16व्या शतकातील आहेत, तर एका दरवाजावर औरंगजेबाच्या काळातील शिलालेखही आहे. धार हे एक लहानसं मराठा राज्य होतं. इथेच 1775 मध्ये पेशवा बाजीराव द्वितीय यांचा जन्म झाला होता. मराठ्यांच्या काळात धार किल्ला हा एक महत्त्वाचा लष्करी ठिकाणा होता. 1857च्या उठावात धार किल्ल्याला मोठं महत्त्व आलं. त्यावेळी धार राज्याचा राजा फक्त 13 वर्षाचा होता, त्यामुळे कारभार राणी आणि दिवाण यांच्या हाती होता. उठावाच्या काळात रोहिले आणि स्थानिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं आणि किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी 6 दिवस तोफांचा मारा करून पुन्हा किल्ला ताब्यात घेतला. परमार राजवंशाच्या काळात धार ही राजधानी होती. नंतर ती मांडूला राजधानी हलवली गेली. किल्ल्याभोवतीची भिंत, बुरुज आणि दरवाजे हे हिंदू आणि इस्लामी स्थापत्यकलेचा संगम दाखवतात.
सोलो बाईक ट्रॅव्हल म्हणजे फक्त रस्त्यावरची सफर नाही, तर आत्म्याशी संवाद आहे. इंजिनचा आवाज कानात घुमतो, थंड वारा चेहऱ्यावरून सरकतो आणि समोर पसरलेला रस्ता मनाला अनंत स्वप्नाची दिशा दाखवतो. या प्रवासात कोणी साथीदार नसतो, पण प्रत्येक वळण, प्रत्येक गाव, प्रत्येक सूर्योदय आपला मित्र बनतो. कधी थकवा येतो, कधी एकटेपणाची जाणीव होते, पण त्या क्षणी मनात उमटणारी कथा आपल्याला पुढे नेते. रस्त्यावरची धूळ, डोळ्यांसमोर बदलणारे दृश्य आणि मनात उमटणाऱ्या आठवणी हेच सोलो बाईक ट्रॅव्हलचं खरं सौंदर्य आहे. प्रवास म्हणजे फक्त लक्ष्य गाठणं नाही, तर प्रत्येक क्षण जगणं आहे. कधी रस्त्यावर अचानक आलेला पाऊस, कधी वाऱ्याने उडणारी धूळ, तर कधी एखाद्या छोट्या गावात मिळालेला गरम चहा हेच प्रवासाचं खरं सौंदर्य आहे. सोलो बाईक ट्रॅव्हलमध्ये प्रत्येक अनुभव वेगळा असतो. एखाद्या डोंगराच्या वळणावरून दिसणारा सूर्यास्त मनाला थांबवतो. एखाद्या अनोळखी गावात भेटलेली माणसं आपुलकीने बोलतात आणि त्या क्षणी एकटेपणा नाहीसा होतो. आणि रस्त्यावरची शांतता कधी मनाला विचारात गुंतवते, तर कधी इंजिनचा आवाज संगीत बनतो. प्रवास म्हणजे आठवणींचं जाळं, जिथे प्रत्येक स्टॉप, प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक क्षण मनात कायमचं कोरलं जातं. रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक डोंगराच्या टोकावरून दिसणारा सूर्यास्त मनाला थांबवतो. आकाशात पसरलेले केशरी, लाल आणि जांभळे रंग जणू निसर्गाने रंगवलेलं चित्रच वाटतं. सूर्य हळूहळू क्षितिजाच्या मागे झुकतो आणि त्याच सोनेरी प्रकाश आकाशभर पसरवतो. त्या क्षणी वारा शांत होतो, पक्ष्यांची परतीची चाहूल लागते आणि मनात एक वेगळी शांती उतरते. सूर्यास्त म्हणजे दिवसाचा शेवट नाही, तर नव्या स्वप्नांची सुरुवात आहे असं वाटतं. आठशे किलोमीटरचा प्रवास करून मी अखेर चित्तोडगड जिल्ह्यातील सावरिया सेट मंदिरात पोहोचलोय. इथे आल्यावर मी सर्वप्रथम हॉटेल रामदेव मध्ये 2 दिवसांसाठी मुक्काम बुक केलेला आहे. 1600 रुपयात 2 दिवसांसाठी मी रूम इथे बुक केलेली आहे. दिवस संपत असताना मला भूक लागली होती आणि राजस्थान म्हटलं की दाल बाटी चुरमा हे नाव आपोआप मनात येतं. मी थेट एका स्थानिक ठिकाणी गेलो आणि गरमागरम दाल बाटीची मजा घेतली. त्या चवीत राजस्थानची परंपरा आणि त्याची आत्मीयता सगळं एकत्र करून मिसळलं होतं. त्या क्षणी मला जाणवलं, प्रवास म्हणजे फक्त रस्ते पार करणं नाही, तर प्रत्येक ठिकाणाचा आत्मा अनुभवणं आहे. दाल बाटीच्या त्या थाळीने माझा दुसरा दिवस संपला, पण मनात एक नवी ऊर्जा जागी झाली. आज माझ्या राजस्थानच्या प्रवासाच्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी माझ्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात हे सावरिया सेट मंदिराच्या दर्शनापासून सुरू करतोय. हे मंदिर भगवान श्रीकृष्णांच्या सावळ्या रूपाला समर्पित आहे. 1840 मध्ये एका गवळ्याला स्वप्नात 3 दिव्य मूर्तींचा संकेत मिळाला. बगुंद गावाजवळ जमिनीत उत्खनन केल्यावर त्या मूर्ती सापडल्या. त्यापैकी एक मूर्ती मांडफिया येथे प्रतिष्ठापित झाली, जी आजची मुख्य सावरिया सेट मंदिर म्हणून ओळखली जाते. कृष्णाच्या सावळ्या मूर्तीला लोक सावरिया सेट म्हणतात आणि भक्तांचा विश्वास आहे की ते प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात. दरवर्षी लाखो भाविक इथे येतात. विशेषतः श्रावण महिन्यातील सावरिया मेळा हा राजस्थानातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. सावरिया सेट फक्त मंदिरापुरते मर्यादित नाहीत. इथले लोक त्यांना आपल्या जीवनाचा, व्यवसायाचा आणि नात्यांचा साथीदार मानतात. अनेक व्यापारी आणि व्यावसायिक सावरिया सेटला आपला भागीदार बनवतात. व्यवसाय सुरू करताना किंवा मोठा निर्णय घेताना प्रथम त्यांचं नाव घेतात. त्यांचा विश्वास असतो की सावरिया सेट सोबत असतील तर प्रत्येक काम यशस्वी होईल आणि प्रत्येक संकट दूर होईल. हा विश्वासच या मंदिराला अधिक जिवंत करतो. म्हणजे हे व्यापारी देवाला बिझनेस पार्टनर बनवतात. अशा प्रकारे मी या व्हिडिओचा शेवट इथे करतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चित्तोडगड किल्ल्याचा इतिहास दाखवणार आहे, राजस्थानच्या शौर्य, बलिदान आणि भव्यतेची कथा. तोपर्यंत जय सावरिया सेट.